ज्यांनी सर्व क्षेत्रामध्ये नाव कमावलंय अशा व्यक्तीच्या मागे देखील एक प्रतिभा नावाचं वलय होतं, तसं तुमच्या नावामागे एक प्रतिभा नावाचं वलय आहे। तुम्हाला जे जे शिकता येईल त्याच्या पुढे जाऊन शिका, चेहरे वाचा, पुस्तकी ज्ञान तर मिळेलच, मला वाटतं समाजाचं ज्ञान घ्यायला शिका। आणि ज्यावेळेला आपण दोष बाजूला करतो, गुण लोकांचे घेतो, त्यावेळेला ते गुण आपल्यामध्ये येतात आणि म्हणूनच आपण पुढे जाऊन सर्व गुण संपन्न होण्यासाठी मदत होत असते। तुम्हाला शिक्षणाचा इतका मोठा वारसा आहे घरातून, ज्याला वडील असे लाभले, ज्याला आई अशी लाभली, आणि आता तर तुम्ही पहिले तर विद्यावान गुणवान असे होताच, आता तर तुम्ही प्रतिभावान प्रतिभा संपन्न असे झालेले आहात। म्हणजे हे म्हणायला हरकत नाही का, तर शरद पवार साहेबांचे देखील आदरणीय आहेत, त्यांचं नाव प्रतिभाच आहे। आणि मला वाटतं मी त्यांचं नाव का घेतोय का, तर आज जाईल तिकडं शरद पवार साहेबांचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, राज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे, एक आदरणीय आणि ज्येष्ठ नेतृत्व आहे। मला वाटतं की त्यांच्यासारखंच उत्तुंग कार्य तुम्ही नक्कीच उभा कराल। मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे तुम्ही जसं म्हणताय तसं, पण ज्यांनी सर्व क्षेत्रामध्ये नाव कमावलंय अशा व्यक्तीच्या मागे देखील एक प्रतिभा नावाचं वलय होतं, तसं तुमच्या नावामागे एक प्रतिभा नावाचं वलय आहे। आणि वहिनी देखील तुम्हाला खूप साथ देतील अशी अपेक्षा आहे, आणि तुमची सगळी स्वप्न नक्कीच या ठिकाणी पूर्ण होत अशी मी अपेक्षा व्यक्त करणार आहे। थांबणार नाही, थांबा। प्राध्यापक म्हणून मला थोडं विद्यार्थ्यांबरोबर 2 मिनिटं बोलायचं आहे। विद्यार्थी मित्र हो, एक लक्षात घ्या, आपल्याला अशा शिक्षण संस्थेमध्ये ज्या वेळेला प्रवेश मिळतो त्यावेळेला आपण संधीचं सोनं करायला शिकलं पाहिजे। प्राध्यापक मंडळी नक्कीच शार्दूलरावजींच्या भाषणातून मला कळतंय की त्यांची तळमळ, आणि सुधाकरराव सरांनी देखील सांगितलं की आम्ही 2 वर्ष रिक्रुटमेंट देखील त्यांच्याच हाती दिलेली आहे शार्दूल सरांच्या हस्ते। तर त्यांनी कसे शिक्षक घेतले असतील, इथला नॉन टीचिंग स्टाफ कसा असेल हे मी इमॅजिन करू शकतो। नक्कीच या सगळ्या शिक्षकांचा फायदा घ्या, तुम्हाला जे जे शिकता येईल त्याच्या पुढे जाऊन शिका, चेहरे वाचा, पुस्तकी ज्ञान तर मिळेलच, मला वाटतं समाजाचं ज्ञान घ्यायला शिका। आजूबाजूची लोक आहेत, समाजात वावरणारी जी लोक आहेत, आपले जे शिक्षक आहेत त्यांचे गुण घ्यायला शिका। गुणदोष प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात, आपण दोष बाजूला ठेवले पाहिजेत, गुण घेतले पाहिजेत, का तर विद्यार्थी म्हणून आपली ती जबाबदारी असते। आणि ज्यावेळेला आपण दोष बाजूला करतो, गुण लोकांचे घेतो, त्यावेळेला ते गुण आपल्यामध्ये येतात आणि म्हणूनच आपण पुढे जाऊन सर्व गुण संपन्न होण्यासाठी मदत होत असते। मला वाटतं या ठिकाणी सरांचं, शार्दूलराव सरांचं, सॉरी जाधवर सरांचं, सुधाकरराव सरांचं मी थोडं आत्मचरित्र पाहत होतो। ज्या व्यक्तींनी अगदी 8वी मध्ये असताना आपली आई गेली, शिक्षण घेत असताना त्यांना आंबाड्या वगैरे अशा विकावं लागल्या, अशा व्यक्तीनं या ठिकाणी जर शिक्षणाची दारं आपल्यासाठी उघडली असतील, अगदी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, स्वतःचं गावापासून दूर जाऊन नंतर पुण्यामध्ये येऊन त्यांनी शिक्षण घेतलं असेल, तर त्यांच्यापेक्षा नक्कीच आपण खाचखळगे पाहिलेले नाहीत किंवा आपण त्यांच्यापेक्षा मोठी संकटं पाहिलेली नाहीत। का तर हे पुणे शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे। ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये नक्की येऊन तिथं शिक्षण घेणं, उच्च विद्याभूषित होणं आणि तुमच्यासारख्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली करणं हे मोठं आव्हान होतं। ते तुम्ही पेललेलं आहे, तर तुम्ही शिक्षणाचं धनुष्य देखील त्याच ताकदीनं पेलाल, या संस्थेमध्ये पेलाल अशी अपेक्षा आहे। आणि तुम्हाला सर्वांनाच माझ्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत। विद्यार्थी मित्रांना जाताना एकच सांगेन की मार्ग खूप कठीण असतात, जसे तुम्ही आम्ही सर्वच पाहतो, पण एक वाक्य नेहमी लक्षात घ्या की आपल्याला आलेले दिवस भले चांगले असू भले वाईट असू, ते तसेच कधी राहत नाहीत। मी विद्यार्थी असताना मला एक आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर महोदय आले होते आणि ते म्हटले होते की हेही दिवस जातील, हे तुम्ही तुमच्या भिंतीवर कुठेतरी लिहून ठेवा। त्याचं कारण असं, तुम्ही ज्या वेळेला वाईट अवस्थेमध्ये असता, वाईट दिवसांमध्ये असता, त्यावेळेला तुम्हाला ते वाक्य वाचल्यानंतर प्रेरणा मिळते। आणि मी मानसिक आरोग्याचा एक विद्यार्थी प्रचारक म्हणून मी तुम्हाला देखील हे आवाहन करू इच्छितो की तुम्हीही ते कुठेतरी लिहून ठेवा वहीच्या पहिल्या पानावर। हेही दिवस जातील, नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल, ज्यावेळेला नैराश्य येईल त्यावेळेला तुम्हाला सुख वाटेल आणि त्याच्यातून पुढे कुठेतरी मार्ग निघणार आहे हे नक्कीच तुम्हाला दिसून येईल। त्यामुळं हेही दिवस जातील म्हटलं तर ते चांगल्या दिवसांसाठी देखील ॲप्लिकेबल आहे। चांगले दिवस ज्यावेळेला असतील त्यावेळेला देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की हेही दिवस जाऊ शकतात, मग आपण ते दिवस ठेवण्यासाठी आणि त्यापेक्षा चांगले दिवस आणण्यासाठी
कसं वागलं पाहिजे. तर मला वाटतं ते प्रेरणादायी आहे. दुसरी गोष्ट विल फाइंड अ वे. आपण प्रयत्न जर नाही केले तर कधीही आपल्याला यश मिळणार नाही. प्रयत्न करूया, नक्कीच यश आपल्या हातामध्ये आहे. धन्यवाद.